वंदे मातरमवर सध्याला राजकीय टीका पाहायला मिळते. काँग्रेस वंदे मातरम चालवून त्यावरून भाजपकडून टीका केली जात आहे. राष्ट्रगीताचा अपमान करतात. पहा, हे वंदे मातरम जे गान आहे ते राष्ट्रगीताबरोबर आपण म्हणायचं असं पार्लमेंटमध्ये ॲक्ट म्हणून पास झालेलं आहे. पार्लमेंट आपल्या कॉन्स्टिट्यूशनमुळे आहे आणि जर आपण आपल्या कॉन्स्टिट्यूशनचा आदर नाही करत तर ज्यानेही नाही केलेला त्याच्या अगेन्स्ट कारवाई व्हायला पाहिजे. मला गडचिरोलीमध्ये 3 मुलींचा सर्पदंशामुळे मृत्यू झाला होता. तुम्ही सामाजिक क्षेत्रात काम करता, तुम्ही बाबा आश्रमशाळा आदिवासी मुलींचे होता, काय याच्यात सुधार व्हायला पाहिजे, तुम्ही काय सजेस्ट कराल? मला असं वाटतं की असे काही जे अनफॉर्च्युनेट इन्सिडेंट्स होतात त्यांचा पाठलाग करून आपण त्याची कारणं माहीत करून आपल्याला त्याचा जे कारण आहे ते स्टडी करून आपल्याला हे पाहायला पाहिजे की असे इन्सिडेंट्स परत नको व्हायला. ते पावसाने खूपदा बळी पडतो स्त्रियांचा किंवा लोकांचा, किंवा जे स्त्रियांवर अत्याचार होत आहेत असे त्या कारणांनी कशा कारणांनी होत आहेत आणि त्यांच्यावर स्ट्रिक्ट ऍक्शन घ्यायला पाहिजे. जंतर मंतरच्या आंदोलनामध्ये तरुणाईवरची टीका होती ती जेन्झीवर आल्यानंतर तुम्ही हे सगळं पाहिल्यानंतर तुम्हाला असं वाटतं जेन्झीवरची टीका होता ती चुकीची आहे किंवा तरुण अजूनही भटकटलेला नाही असं वाटतं? नाही, पहा, मी आधी सुद्धा हे बोललेली आहे की जंतर मंतरमध्ये जी सुरुवात झाली दॅट वॉज फॉर द नीट एक्झामिनेशन पेपर लीक. ती सुरुवात राईट होती, ती करेक्ट डिरेक्शनमध्ये जात होती, पण त्याच्यात मग अँटी सोशल एलिमेंट्स आणि वेगवेगळे अननेसेसरी एलिमेंट्स जॉईन झाले आणि त्यांनी केऑस क्रिएट केला. तर हे असं झाल्यावर ते डायरेक्शनलेस होऊन गेलं आंदोलन, आणि आंदोलनच त्यांनी केलं असतं आणि त्यात पूर्णपणे तोच टॉपिक उचलला असता तर मला वाटतं ते रेलिव्हेंट होतं. आणि त्या आधीपासूनच गव्हर्नमेंटनी स्टेप्स घेतलेले आहेत त्याच बाबतीत, नीटच्या बाबतीत, आणि आतापर्यंत स्टेप्स त्यांचे चालू आहेत. देख रहे हैं किस प्रकार का भविष्य देख रहे हैं अभी आप? देखिए, हमारे देश का जो विकसित भारत 2047 का 2047 का एक मिशन है, चाहे मेक इन इंडिया एंड प्रोवाइड टू द वर्ल्ड मिशन है, ये पूरा तभी हो सकता है जब हमारा जेन ज़ी आज बहुत स्ट्रेंथ से खड़ा हो सके और उनको जो चाहिए फैसिलिटीज़ वो फैसिलिटीज़ फैसिलिटेट हो सके. और ये हम लोग कर रहे हैं, चाहे नागपुर जैसे शहर में हो, चाहे मुंबई जैसे मेट्रो में. हम एजुकेशन देख रहे हैं, इंफ्रा देख रहे हैं, बहुत सारी फैसिलिटीज़ टू कॉम्प्लीमेंट देम चालू है. न्यू एजुकेशन पॉलिसी है. इम्प्रूवमेंट्स तो हरदम ही लगती है, बट आई एम श्योर कि वी आर ऑन लाइन टू हेल्प द यूथ टू ग्रो टू देयर बेस्ट ऑफ एबिलिटीज. मुख्यमंत्री जी ने आज जीआर निकाला बहनों के लिए 28 तारीख से लागू होगा. राखी से एक दिन पहले धर्म स्वतंत्रता कानून जो 28 तारीख से लागू किया जा रहा है, इस कानून को आप किस तरीके से देख रही हैं? अब स्त्री सशक्तिकरण ये क्या होता है? ये होता है उसका एक हक जिससे वो जो उससे करना हो जीवन में उस तरीके से कर पाए. राइट टू टेक हर ओन डिसीजंस. तो ये जो कानून है वो हेल्प करेगा एक स्त्री को अपने डिसीजंस लेने में, चाहे वो अनमैरिड हो चाहे मैरिड हो. डिसीजंस उसके रहेंगे, उसके दिमाग से, उसकी सोच से वो अपनी जिंदगी व्यतीत कर सकते. वंदे मातरम को लेकर कहा जा रहा है, कांग्रेस अड़ी हुई है कि तो 2 स्टेंजा ही उनको बोलना है. सरकारी कार्यक्रमों में उनके मुख्यमंत्री पूरा 6 स्टेंजा करेंगे, लेकिन कांग्रेस के कार्यक्रमों में 2 स्टेंजा ही गाया जाएगा, ऐसा उनका कहना है. देखिए, कांग्रेस अपनी नई कॉन्स्टिट्यूशन हरदम ही बनाना चाहती है और उसी का ये एक उदाहरण है कि जो बिल पारित हुआ है पार्लियामेंट में उसके खिलाफ जाके उनको एक कुछ नया बनाना है. तो अगर उन्हें ऐसा करना है तो आई थिंक सो इट विल बी ऑब्जेक्टेड ऑन. हमारे लोग ही ऑब्जेक्ट करेंगे, देन दे विल हैव टू फेस इट. काँग्रेसचे जे प्रभारी आहे केंद्रामध्ये त्यांनी केक जे आहे ते त्यावर तिरंगा लावून कापलेला आहे, त्यामुळे त्यांनी फक्त त्याची माफी मागावी, अपमान केला तिरंग्याची मागणी होती. केक कापला तिथे, तिरंग्याचा केक कापलाय. काँग्रेसचे प्रभारी रमेश चंद्र तिरंग्याचा तसं मी आजपर्यंत पाहिला नाही केक कापताना, पण
आय एम नॉट लिगली अवेअर की लिगली त्याच्यात काय आहे ते ऍक्ट मध्ये काय आपण तिरंगा घालू नाही शकत, कापू नाही शकत, ते काय आहे ते आपण चेक करून तसं त्याच्यावर रिॲक्ट करायला. दिव्यांनी देशमुखला अर्जुन पुरस्कार ज्याने प्राप्त झालेला आहे, दिल्लीवर स्पर्धाकृती आणि नागपूरच्या नावाने नियोजन केलं. दिव्यांनी देशमुखला अर्जुन पुरस्कार प्राप्त हो, झाला. शुभेच्छा द्या. खूपच आय फील व्हेरी प्राऊड. और देवयानीच्या मागे मला वाटतं सगळ्यांनी उभं राहायला पाहिजे तिच्या पुढच्या वाटचालीसाठी. आणि आता वी शुड सेलिब्रेट वुमेन पॉवर ऑन द टॉप. वही नहीं, गुना में 11 साल के बच्चे की क्या कहेंगे इसको? लोग भी गड्ढे हैं उसके बारे में माई हार्टफेल्ट कंडोलेंसेस. मुझे बहुत खेद है कि ऐसी घटना घटी एंड आई फील दैट द कॉरपोरेशन शुड टेक नोट ऑफ दिस एंड बी मोर विजिलेंट कि ये ऐसे जो गड्ढे हैं जो बनते हैं बहुत ज़्यादा बारिश होती है तब, पर उसमें भी उपाय सोचे और तुरंत एक्शन लिया करें. मॅडम, केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे आणि देवेंद्रजी केंद्रात जाणार अशी चर्चा पुन्हा एकदा रंगायला लागली. तुम्हाला काय वाटतंय, देवेंद्रजी जायला पाहिजे? क्या आपको लगता है जाना चाहिए? देवेंद्रजी नागपूरचे, देवेंद्रजी महाराष्ट्राचे सेवक आहेत आणि त्यांना इथे आपली सेवा करू द्या. त्यांना का पाठवताय? करू द्या सेवा. देवेंद्र जी जब भी दिल्ली जाते चर्चाएं शुरू हो जाती हैं कि कहीं बड़ी जवाबदारी तो उन्हें नहीं लग रही, कभी चर्चा हुई देवेंद्र जी? ये सबसे बड़ी जवाबदारी है महाराष्ट्र की. इससे बड़ी क्या होगी? ये सबसे बड़ी जवाबदारी है. आज में हमने रहना चाहिए और महाराष्ट्र इज द मोस्ट यील्डिंग स्टेट फॉर द कंट्री और इधर जवाबदार इंसान देवेंद्र जी है. इसकी मुझे खुशी है और मुझे लगता है यहाँ उन्होंने कार्यरत रहना चाहिए.